मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कोल्ड वॉर अजूनही सुरूच आहे। आता 900 कोटीच्या प्रकल्पावरनं सेना भाजपामध्ये झुंपण्याची शक्यता आहे। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंजुरी दिलेल्या जालन्यातील सिडको प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश आता मुख्यमंत्री सचिवालयाकडून देण्यात आलेले आहेत। जालन्याच्या खरपुडीमधील प्रकल्पामध्ये भूमाफियांनी सिडकोची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप माजी आमदार संतोष सांबरे यांनी केला होता। त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती आणि आता शिंदे फडणवीसांमध्ये याच निमित्ताने कोल्ड वॉर सुरू असून या 900 कोटींच्या प्रकल्पावरनं झुंपण्याची शक्यता आहे। दरम्यान काय आरोप करण्यात आलेले आहेत पाहूयात। तर आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नसलेला प्रकल्प राबवला जातोय। शेतकऱ्यांकडून कवडीमोल दराने जमीन खरेदी करण्यात आली। भूमाफिया, दलाल आणि उद्योजकांच्या फायद्यासाठी हा प्रकल्प राबवला जातोय। 900 कोटींचा भूसंपादनाचा खर्च सिडकोच्या माथी मारलाय। एसआयटी चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे। भूमाफियांनी शेतकऱ्यांकडून काय भावाने जमिनी घेतल्या आणि आज सिडकोला काय भावाने विकत आहेत, या सिडकोला संपादित केलेल्या जमिनीचे मालक कोण कोण आहे या संदर्भातली सगळी चौकशी आता या माध्यमातून होणार आहे। आणि मला खात्री आहे की माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सिडको प्रशासन व अधिकारी आणि माननीय जिल्हाधिकारी महोदय हे महसूल यंत्रणेच्या माध्यमातून या संदर्भात सविस्तर आणि सखोल चौकशी करतील।